नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, व्हिटॅमिन डी ची कमतरता कोणत्या आजाराला कारणीभूत ठरते? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 2 किंवा 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर प्रश्नाचं उत्तर हे पहा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक ए, रिकेट्स। तर व्हिटॅमिन डी ची कमतरता ही रिकेट्स या आजाराला कारणीभूत ठरते। प्रश्न क्रमांक दुसरा, WHO ग्रोथ स्टँडर्ड चार्टमध्ये येलो झोन काय दर्शवतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन बी, मध्यम कुपोषण। तर WHO ग्रोथ स्टँडर्ड चार्टमध्ये जो येलो झोन असतो तर तो पहा मध्यम कुपोषण असं दर्शवतो। प्रश्न क्रमांक तिसरा, प्लेग रोग कोणत्या कीटकामुळे पसरतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, उंदरावरील पिसू। तर बघा, प्लेग हा जो रोग असतो तर तो पहा उंदरावरील पिसू असतात तर त्या कीटकामुळे पसरतो। प्रश्न क्रमांक चौथा, ICDS म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेसमध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन डी, वाहन सेवा। तर पहा, ICDS मध्ये वाहन सेवा हा घटक समाविष्ट नाही। तर ICDS मध्ये पहा, पूरक पोषण आहार, प्राथमिक वैद्यकीय सेवा आणि लसीकरण या 3 गोष्टींचा समावेश ICDS मध्ये होतो। प्रश्न क्रमांक 5, आयरन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या कोणत्या गटातील लोकांना दिल्या जातात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, किशोरी मुलींना व गरोदर महिलांना या गटातील लोकांना पहा आयरन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या या दिल्या जातात। प्रश्न क्रमांक 6, झिंकचा पूरक वापर प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, जुलाब। तर झिंकचा पूरक वापर हा प्रामुख्याने जुलाब या आजारासाठी केला जातो। प्रश्न क्रमांक 7, कॉलरा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक सी पहा, वायब्रिओ कॉलरी। कशामुळे? वायब्रिओ कॉलरीमुळे कॉलरा हा रोग होतो। प्रश्न क्रमांक 8, मायक्रोन्यूट्रिएंट आणि मालन्यूट्रिशन याला दुसरे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए। तर पहा, मायक्रोन्यूट्रिएंट आणि मालन्यूट्रिशन याला दुसरं नाव काय तर ते लपलेले उपासमार म्हणजेच हिडन हँगर हे दुसरं नाव आहे। प्रश्न क्रमांक 9, ICDS अंतर्गत पूरक पोषण सेवेसाठी वयोगट कोणता आहे? तर ऑप्शन बी पहा, 6 महिने ते 6 वर्ष। तर ICDS अंतर्गत पूरक पोषण सेवेसाठी वयोगट कोणता आहे तर ते 6 महिने ते 6 वर्षे हा वयोगट आहे। प्रश्न क्रमांक 10, व्हिटॅमिन B12चा अभाव खालीलपैकी कोणत्या लक्षणाने ओळखता येतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन बी, चक्कर व अशक्तपणा। तर व्हिटॅमिन B12चा अभाव हा चक्कर आणि अशक्तपणा या लक्षणाने ओळखता येतो। प्रश्न क्रमांक 11, WHO नुसार एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग कधीपर्यंत असावे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, 6 महिने। तर पहा, WHO नुसार एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग ही 6 महिने या कालावधीमध्ये असावी। प्रश्न क्रमांक 12, इबोला हा रोग कसा पसरतो? तर ऑप्शन क्रमांक सी पहा, तर इबोला हा रोग रक्त आणि शरीरबंध संपर्कातून पसरतो। प्रश्न क्रमांक 13, WHO नुसार
वेस्टिंग म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी. तर पहा WHO नुसार वेस्टिंग म्हणजे तर वजन व उंचीमध्ये प्रमाणाने खूपच कमी वजन. पुढचा प्रश्न आहे व्हिटॅमिन सीची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन ए स्कर्वी. तर व्हिटॅमिन सीची कमतरता ही स्कर्वी या आजारास कारणीभूत ठरतो. पुढचा प्रश्न आहे नॅशनल न्यूट्रिशन मिशनला दुसरं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी. तर पहा नॅशनल न्यूट्रिशन मिशनला दुसरं नाव काय आहे? तर ते पोषण अभियान असं दुसरं नाव आहे. प्रश्न पुढचा आहे WHO ग्रोथ चार्टमधील झेड स्कोर काय दर्शवतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी. वजन, उंची, वय याचे प्रमाण. तर WHO ग्रोथ चार्टमध्ये झेड स्कोर काय दर्शवतो? तर तो वजन, उंची आणि वजन यांचे प्रमाण दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे ICDSमधील अंगणवाडी सेविका प्रत्येक बालकाचे निरीक्षण कसे करते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी. तर पहा ICDSमधील अंगणवाडी सेविका ही प्रत्येक बालकाचे निरीक्षण कसे करते? तर ती महिन्याला वजन घेणे आणि वाढीचा आलेख तयार करणे असं निरीक्षण करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे रेबीज विषाणू कोणत्या प्राण्याद्वारे प्रामुख्याने पसरतो? तर ऑप्शन सी पहा कुत्रा. तर रेबीज हा जो विषाणू आहे तर तो पहा कुत्रा या प्राण्याद्वारे प्रामुख्याने पसरतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयर्नचा अभाव असलेल्या शरीरात कोणते लक्षण स्पष्ट दिसते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी. नखामध्ये चमक नाही आणि थकवा हे लक्षण पहा आयर्नचा अभाव असलेल्या शरीरामध्ये स्पष्ट दिसते. प्रश्न क्रमांक 20 पोषण ट्रॅकर ॲप कोणत्या मंत्रालयामार्फत वापरले जाते? तर ऑप्शन बी पहा महिला आणि बालविकास मंत्रालय. तर महिला आणि बालविकास मंत्रालय या मंत्रालयामार्फत पहा पोषण ट्रॅकर ॲप हे वापरले जाते. प्रश्न क्रमांक 21 पहा व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशनची पहिली मात्रा कोणत्या लसीबरोबर दिली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी. MR व्हॅक्सिन. तर व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशनची पहिली मात्रा ही पहा MR व्हॅक्सिन या लसीबरोबर दिली जाते. प्रश्न क्रमांक 22 ICDS अंतर्गत पूरक पोषण आहार किती वेळा दिला जातो? तर ऑप्शन ए पहा रोज. तर ICDS अंतर्गत पूरक पोषण आहार हा दररोज दिला जातो. प्रश्न क्रमांक 23 HIV एड्स आजार कोणत्या प्रकारच्या जीवाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक बी पहा विषाणू. तर HIV आणि एड्स हा आजार विषाणू या जीवामुळे होतो. प्रश्न क्रमांक 24 टायफॉईडचा निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी. विदाल टेस्ट. तर टायफॉईडचा निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर विदाल टेस्ट ही केली जाते. प्रश्न क्रमांक 25 चिकनगुनिया या रोगाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी. एडिस. तर चिकनगुनिया या रोगाचा प्रसार हा एडिस या डासामुळे होतो. प्रश्न क्रमांक 26 डेंग्यू तापमध्ये रक्तातील कोणत्या पेशा कमी होतात? तर ऑप्शन क्रमांक सी पहा प्लेटलेट्स. तर डेंग्यू तापमध्ये पहा रक्तातील प्लेटलेट्स या पेशा कमी होतात. प्रश्न क्रमांक 27 कोणता रोग ब्लॅक डेथ म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन बी पहा प्लेग. तर प्लेग हा रोग ब्लॅक डेथ म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 28 मलेरिया पसरवणारा डाग खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी.
ॲनोफेलिस. तर ॲनोफेलिस हा डास मलेरिया पसरवणारा आहे. प्रश्न क्रमांक 29. हर्पीज विषाणू मुख्यत्वे कोणत्या भागाला प्रभावित करतो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, त्वचा आणि जननेंद्रिय. तर हर्पीज विषाणू प्रामुख्याने त्वचा आणि जननेंद्रिय या भागाला प्रभावित करतो. प्रश्न क्रमांक 30. झिंका व्हायरस कोणत्या डासाद्वारे पसरतो? तर ऑप्शन क्रमांक बी पहा, एडिस आणि इजिप्ती. आणि झिंका व्हायरस हा एडिस आणि इजिप्ती या डासाद्वारे पसरतो. प्रश्न क्रमांक 31. कोणता संसर्गजन्य रोग लसीकरणाने पूर्णपणे संपवला गेलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, देवी म्हणजे स्मॉल पॉक्स. तर पहा, देवी हा संसर्गजन्य रोग लसीकरणाने पूर्णपणे संपवला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 32. पोलिओ रोग कोणत्या प्रकारचा विषाणू करतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, RNA व्हायरस. तर पोलिओ रोग हा पहा RNA व्हायरस या प्रकाराचा विषाणू करतो. प्रश्न क्रमांक 33 असा आहे, टिटॅनसचा प्रसार कशामुळे होतो? तर पहा, टिटॅनसचा प्रसार हा ऑप्शन सी, जखमेमधून प्रवेश. तर टिटॅनसचा प्रसार हा जखमेमधून प्रवेश यामुळे होतो. प्रश्न क्रमांक 34. कुष्ठरोग कुठल्या पेशीवर परिणाम करतो? तर पहा ऑप्शन, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी, ए आणि बी. तर कुष्ठरोग पहा त्वचेच्या पेशी आणि मज्जातंतू या पेशीवर परिणाम करतो. प्रश्न क्रमांक 35. रोगप्रसार रोखण्यासाठी सार्वजनिकपणे आरोग्य खाते कोणती यंत्रणा वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी. तर पहा, रोगप्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खाते हे कोणती यंत्र वापरतात? तर ती सर्वेक्षण, उपचार आणि शिक्षण हे यंत्र वापरतात.